हरिओम श्रीराम अंबज्ञ नाथ सवे। मी विजय सिंह सोलकर, आंबोली अंधेरी पश्चिम उपासना केंद्र। 2001 पासून बापूंच्या कृपा आशीर्वादाने भक्ती आणि सेवेमध्ये आहे। गेल्या 25 वर्षापासून बापूंच्या कृपा छत्रछायेखाली असताना अगदी चालता बोलता क्षणोक्षणी पावलोपावली बापूंचे खूप सारे अनुभव आलेले आहेत। असाच एक अनुभव सगळ्यांसाठी मी शेअर करण्याचा प्रयास करतो। माझ्या एका चुकीच्या व्यवहारामुळे माझ्या एका व्यक्तीकडे, तो मित्रच होता, व्यक्तीकडे माझे पैसे बसले होते। त्याला वारंवार कॉल करून तो पैसे देत नव्हता, पैसे देण्यात टाळाटाळ करत होता। आता म्हटलं करायचं काय, पैसे मागून अक्षरशः कंटाळा आला होता। मग एके दिवशी मी त्याच्या घरी गेलो। घरी गेल्यानंतर तो मला भेटलाच नाही, परंतु घरच्यांना मी सर्व हकीकत सांगितली। घरचे लोक म्हणाले, तुमचा व्यवहार तुम्ही बघून घ्या, आम्हाला काही सांगायचं नाही आणि आमच्या घरी पुन्हा यायचं नाही। मी टेन्शनमध्ये आलो। नंतर मला बाहेरून कळलं हा व्यक्ती व्यसनी आहे, हा घरी एकही पैसा देत नाही। आता म्हटलं करायचं काय, मला कळून चुकलं, मी पुरता फसलो गेलेलो आहे। माझे पैसे मला मिळणे अशक्यच आहे, परंतु अशक्य ते शक्य करतील माझे बापू। चारी साईडने मी पैसे मिळण्यासाठी प्रयास करत होतो, परंतु त्याचा काहीच उपयोग झाला नाही। नंतर आपल्या श्रद्धावानांसाठी सगळी दारे बंद होतात, सगळे मार्ग बंद होतात। त्यानंतर आपला एक मार्ग आपल्यासाठी मोकळा असतो, तो मार्ग म्हणजे बापूंच्या कृपेचा, विश्वासाचा, अक्कसाचा, आपल्या सद्गुरू कृपेचा बापूरायाचा मार्ग आपल्यासाठी मोकळा असतो। मग मी गुरुवारच्या आणि शनिवारच्या स्वस्तिशम संवादमध्ये मोठ्या आईला आणि बापूंना प्रार्थना केली। बापू, माझ्या एका चुकीच्या व्यवहारामुळे माझ्या एका मित्राकडे पैसे फसले आहेत, ते कृपा करून त्या व्यक्तीला पैसे देण्याची सुबुद्धी द्या। असे काही दिवस गेले। काही दिवसानंतर अचानक दुपारी मला त्या व्यक्तीच्या बहिणीचा कॉल आला। तो शनिवार होता, माझ्या बापूरायाचा उपासनेचा वार होता। त्या व्यक्तीची बहीण म्हणाली, अरे विजय, तुझे सगळे पैसे मी तुझ्या अकाउंटमध्ये डिपॉझिट करत आहे। मला तर आश्चर्याचा धक्काच बसला, हे कसं काय होऊ शकतं? परंतु ही बापूरायाची कृपा होती, बापूरायाची त्याचेच नाथ सवील होते आणि त्याचीच लीला होती। नंतर मला खूप आनंद झाला, कारण बापूंच्या कृपेने माझे सगळे पैसे व्याजासकट मला मिळाले होते। बापूंना अंबज्ञ बोललो आणि ही स्वस्तिशम संवादाची ताकद होती। गेल्या 25 वर्षापासून बापूंच्या छत्रछायेखाली असताना अनेक क्षण आनंदाचे आले, काही दुःखाचे होते, संकटाचे होते, पण आनंदाच्या क्षणी कधीच बापूला विसरलो नाही आणि दुःखाच्या संकटाच्या क्षणी कधीच बापूला दोष दिला नाही। प्रत्येक संकटावर मात करण्याची त्याने ताकद दिली, शक्ती दिली आणि त्या संकटातून मी पूर्णपणे तरून गेलेलो आहे। शेवटी प्रारब्धाचे भोग हे सर्वांना भोगावे लागतात, ते कोणालाच चुकलेले नाहीत, परंतु सद्गुरूंच्या भक्ती आणि सेवेमुळेच आपण त्याच्यातून तरून जातो। आपल्या मनामध्ये नेहमी विचार येत असतात, मी बापूंची एवढी भक्ती करतो, मी बापूंची एवढी सेवा करतो, मलाच बापूंचा अनुभव का येत नाही? परंतु मी भक्ती करणारा कोण, मी सेवा करणारा कोण? तोच आपल्याकडून सर्व काही करून घेत असतो, त्याच्या इच्छेनुसार सर्व काही होत असतं। परंतु अनुभव हे छोटे मोठे आपल्याला चालता बोलता येतच असतात, परंतु ते आपल्याला कळत नाही। जे मनसाठी उचित, त्याची तू देशील खचित, हे मात्र मी नक्की जाणीत, नाही तक्रार राघवा। आपल्यासाठी जे योग्य आहे ते योग्य वेळ आल्यानंतरच सद्गुरू आपल्याला देत असतात, त्यासाठी त्यांच्याकडे तक्रार करण्याची काही आवश्यकता नाही। शेवटी बापूरायाला एवढीच विनंती करतो, बापूराया, माझ्या परिवाराला, मला आणि माझ्या परिवाराला तुझ्या चरणापासून कधीही दूर लोटू नकोस। गेल्या 3 वर्षापासून मला जसा जॉब पाहिजे होता तसा बापूंच्या कृपेने जॉब मिळाला आहे आणि सॅटर्डे संडे सुट्टी असल्यामुळे बापूंच्या भक्ती आणि सेवेमध्ये मला सहभागी होता येत आहे। त्याचप्रमाणे बापूरायाला एवढी विनंती करतो, बापूराया, जास्तीत जास्त माझ्याकडून भक्ती आणि सेवा करून घे। बापूंना एवढंच सांगतो, मी तो केवळ पायांचा दास, नका करू मजला उदास, जोवरी या देही श्वास, निज कार्याशी साधून घ्या। हरिओम श्रीराम अंबज्ञ नाथ सवे।